नको. तर रिदेश आता बसला आहे नाश्ता करायला आणि रिदेशने बघा काय घातलंय, व्हाईट बनियन घातली आहे. प्रजासत्ताक दिनाची व्हाईट बनियन घातली आहे आणि नंतर काय घालणार आहे त्याच्यावरती, टी शर्ट की सदरा. रिदेश काय घालणार, टी शर्ट का सदला, काय घालणार बघू. हे काय बनियन, बनियन. हा खावा पटापट. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. तर आज आहे प्रजासत्ताक दिन आपला आणि सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता माझी घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता मी बसलेली आहे माझा नाश्ता करायला. आणि आज मी चटणी थोडीशी ना वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. म्हणजे ना ह्याच्यामध्ये ना मी चटणीत उडीद डाळ, आपली उडीद डाळ असते ना ती पण टाकलेली आहे. मी कधी टाकायची नाही. त्या दिवशी मम्मीकडे गेलेलो ना आम्ही डोंबोलीला, तर मावशीची मुलगी पण आली, म्हणजे माझी मावस बहीण. तर तिने सांगितलेलं की उडीद डाळ टाकलं ना तर थोडंसं म्हणजे चांगली येते, टेस्ट जरा चांगली लागते, म्हणजे फोडणीला टाकायची. मग मी तशी बनवलेली आहे. तर मी आता नाश्ता करून घेते. तर हे ना रिदेश खालती गेला होता झेंडा वंदनसाठी, तर ही खाली शूट केलेली क्लिप आहे. हाय तर आता ना नाश्ता वगैरे माझा करून झाला आणि थोडंसं आम्ही जरा फोटोशूट केला. जरा व्हाईट घातलं होतं ना त्याच्यामुळे. आणि किचनमध्ये आलेली आहे आणि आज बनवणार आहे बटाट्याची भाजी, गोड्या बटाट्याची. आणि बाबूला खिचडी, आपली मूग डाळ आणि तांदूळ त्याच्यासाठी मी ते असे भिजत घातलेले आहेत. आणि मीठ काढले कारण मला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणून. आणि आता हे डोशाचं पीठ मी काढून ठेवणार आहे. आणि आज चाय पिणार नव्हतो आम्ही, पण आता माहिती नाही असं जरा तल्लवाली जेवण. चाय नाही ठेवली, मी कॉफी ठेवली कारण दिनेशला कॉफी पाहिजे होती ना, म्हणून दोघांना कॉफी ठेवली आहे. आणि आता मी कॉफी ओतते आहे कारण ना 2 टाइम ना असं पियायची असं म्हणजे इच्छा होते आणि सवय झालेली आहे. अशी कॉफी पोचली हा. आता ही कॉफी आधी कॉफी मी पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मग बटाट्याची भाजी बनवणार. म्हणजे जेवणाचं आधी आवडणार आहे आणि रिदेशसोबत बसायचं आहे, थोडंसं ड्रॉइंग करायचं आहे मला रिदेशसोबत. आज खरं तर ड्रॉइंगचा प्लॅन माझा आज नव्हता, काल करायचं होतं. पण काल ना आमच्या इथे ना गुरुवारचं मार्केट भरतं ना, तर माझी फ्रेंड एक बोलली आपण तिथे जाऊया, म्हणून मग मी तिच्यासोबत गेली होती. तर मग आली संध्याकाळी, तर रिदेश पूर्ण असा थकलेला होता. म्हणजे त्याच्याकडे बघून असं मला वाटलं नाही की तो बसेल म्हणून माझ्यासोबत, पूर्ण असा हे झालेला म्हणजे थकलेला. मी म्हटलं मग जाऊ दे आता, म्हणून आता आज घेते. तर चला आता पटकन आधी मी कॉफी पिऊन घेते. आणि रिदेश तिकडे बसला आहे. आता त्याला ते सेम पेअर्स मॅचिंगची ॲक्टिव्हिटी आहे ना ती करायला दिली आहे. तर माहिती नाही पण तू करतोय का नाही, आता मी जाऊन आता चेक करेन. चला हे बघ रिदेश, खाली बघ पकड.
बनवते आणि ड्रॉइंग कंप्लीट झालेली आहे. 1 मिनिट दाखवते. ड्रॉइंग म्हणजे ऑब्वियसली थोडीशी त्याला हेल्प केली आहे स्टार्टिंगला, पण कलर वगैरे त्यानेच केले. मी त्याला म्हणजे पूर्ण इन्स्ट्रक्शन देत होती, हा कलर हा कलर हा कलर, आणि जे शेडिंग करायचे होते ना थोडं स्प्रेड, तर ते तर मीच केलं ऑब्वियसली, त्याला तर काही एवढे येणार नाही. असं पण जरा कमीत कमी हेल्प करायची त्याला. मग हे थोडंसं मी ट्राय केलं आहे. तर मला पण थोडासा ना असा इंटरेस्ट आहे, म्हणजे थोडासा कलरिंगमध्ये वगैरे असा, म्हणजे आधीपासूनच आहे. मला तर ईदेच्या निमित्ताने मला पण असं हे होतं, म्हणजे करावं असं वाटतं. तर चला, सोसायटीची खाली पूजा आहे सत्यनारायणाची, आणि संध्याकाळी ना जेवण पण आहे. त्याच्यामुळे मग आता मी साधंच जेवण बनवलं होतं. आता वाजले आहेत 1:15. आता जेवण तर माझं झालं आहे ऑलमोस्ट. एकदम पातळ अशी डाळ खिचडी आणि बटाट्याची भाजी. आता जेवण वगैरे आम्ही घेणार आहे. त्याच्यानंतर थोडं ना एक ॲक्टिव्हिटीचं बनवायची आहे, तर बघू कसा टाईम मिळतो ते तुमच्यासोबत शेअर करीन मी. तर चला आता पटकन जेवून घेते आणि नंतर पुढे कंटिन्यू करते. चला. तर ना आता दुपारची वेळ आहे, म्हणजे 3:30 आता वाजत आलेत, आणि आता माझं सगळं आवरलं, जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता मी जरा बसलेली आहे. क्लासिफिकेशनची ॲक्टिव्हिटी घेण्यासाठी ना मला एक बॉक्स बनवायचा आहे रिदेशसाठी. तर आता मी तो बनवून घेते. त्याच्यासाठी काय काय सामान लागणार आहे ना, तर ते मी इथे काढलं आहे. हा एक बॉक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर प्लेन पेपर, त्यानंतर हे आपलं कैची, कटर, ग्लू वगैरे हे सगळं. तर आता सामान घेऊन बसली आहे. तर आता पटकन हे बनवून घेते, आणि बनवून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी कसं बनवलेलं आहे ते. चला. हा बॉक्स बनवलेला आहे. फक्त काय मिस्टेक एवढीच झाली की थोडेसं, म्हणजे हा जो बॉक्स आहे ना, हे 2 थोडेसे मोठे झाले. हे झाले बरोबर. हा पहिलाच केला होता ना, त्याच्यामुळे मग मला समजलं हा केला तेव्हा की जरा मोठा झाला. मग बाकीचे मग मी हे 2 जरा असे थोडे लहान केले. मला ॲक्च्युली ना 2च हे करायचे होते, म्हणजे 2 टाईप. आता जसं मी इथे आता 4 पार्ट केलेत ना, तर तसे 2 पार्ट करायचे होते. पण मी म्हटलं की 4 करते, कारण सपोज 4 टाईपचं जर मी त्याला कार्ड दिले, म्हणजे काही फ्रूट व्हेजिटेबल म्हणा, तर त्याला असं म्हणजे थोड्या दिवसानंतर मी त्याला मिक्स देऊन 4च्या 4 पार्टमध्ये तो करतो आहे का नाही हे मला समजेल ना, म्हणून मग मी 4 बनवलेले आहेत. आणि हे मी 1 मिनिट, हे जे आहे ना, तर हे मी असं हे करू शकते, म्हणजे पुसून इथे मी नंबर किंवा अल्फाबेट पण असं हे करू शकते, म्हणजे माझ्या मनाने मी चेंज पण करू शकते. म्हणजे कसं अल्फाबेट आणि नंबरचे कार्ड म्हणून पण मी त्याला सेग्रिगेशनसाठी देऊ शकते. कारण कसं ते येतात, म्हणजे त्याला माहिती आहे अल्फाबेट, त्याला बोलता येतात, नंबर माहिती आहे, पण ह्याला नंबर म्हणतात आणि ह्याला अल्फाबेट म्हणतात. म्हणजे ABCDला अल्फाबेट असं म्हणतात आणि 1 2 3 4 5 6ला नंबर असं म्हणतात. ह्याच्यामध्ये ना तो अजून कन्फ्यूज आहे. आणि हे व्हेजिटेबल फ्रूट वगैरे येतं, पण बर्ड्समध्ये मला वाटतं थोडंसं जरा त्याचं जम्बलिंग होतं. पण म्हटलं ठीक आहे ना, थोडंसं ॲक्टिव्हिटी बनवली तर जरा त्याला थोडंसं चांगलं पण वाटेल. हे कार्ड तर मी अजून हे नाही, माझ्याकडे कार्ड नाही, माझ्याकडे ते फ्लॅश कार्ड आहेत मोठे मोठे, तर ते कार्ड पण मला थोडे बघते आता बनवायचे आहेत. तर जेव्हा करेन ना मी त्याच्यासोबत, तर मी तुम्हाला दाखवेन. कारण हे थोडंसं मला कधीपासून हे करायचं होतं क्लासिफिकेशन, कारण मला माहिती आहे क्लासिफिकेशनमध्ये रिदेश थोडंसं म्हणजे वीक आहे. त्याला जरा कन्फ्युजन होतं ना, त्याच्यामुळे. तर हे एक काम आता माझं कंप्लीट झालेलं आहे. तर आता मी जाते. भांड्यांचं काम माझं आवरायचं आहे, भांडी नाही घासलेली आहेत. तर आता हे सगळं पसारा आवरते, आणि व्हिडिओ पण आता एंड करते. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनेलवर तर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर चला आता मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, अँड थँक्यू फॉर वॉचिंग.